उद्धव ठाकरेंनी नेहमीच महाराष्ट्र हिताची भूमिका घेतलेली आहे आणि काही राजकीय मतभेद झालेही असतील, पण जर महाराष्ट्राचं हित जपलं जाणार असेल तर हे दोघंही एकत्र येतील आणि यायला हरकत नाही, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याला आम्ही सकारात्मकतेनं पाहतोय. पुढे काय होणार त्याची कल्पना तर नाहीये, पण जर असं झालंच तर ते कुणाला नकोय, असं राऊत यांनी ठाकरे आणि बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे. मुंबई मराठी माणसांसाठी एकत्र यावं लागेल असं सुद्धा आवर्जून सांगायला संजय राऊत विसरले नाहीत. राज ठाकरे यांचं वक्तव्य मी सुद्धा ऐकलं, माननीय उद्धवजींनी सुद्धा ऐकलं. त्यात त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्र हितासाठी मी जे काही वाद आहेत ते मिटवायला तयार आहे. त्याच्यावरती उद्धव साहेबांचं असं म्हणणं आहे कोणताही वाद आणि भांडण नाही, आणि असलं तर मिटवायला वेळ लागत नाही. तेही ठाकरे आहेत, इथेही ठाकरे आहेत, दोघे भाऊ आहेत आणि हे नातं कायम आहे. काही राजकीय मतभेद झाले आणि त्यातून जरी मार्ग वेगळे झाले असले तरी हे मार्ग जे आहे, उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्र हिताचा राहिला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व मिटवायच्या मागे, त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचे. अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकरेंनी साथ आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करतात. पण आम्ही आता माननीय उद्धवजींनी भूमिका मांडल्यावरती आम्ही प्रतीक्षा करू, काय होत आहे, वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू. जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही, कारण आम्ही ही शिवसेना जी माननीय हिंदू सम्राटांनी स्थापन केली, आम्ही त्या सगळ्याच्या प्रवासातले बाळासाहेबांबरोबरचे आम्ही जो प्रवास आमचा झालेला आहे तो प्रवास आम्ही विसरू शकत नाही.